काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. यात नवल नाही. हे पहा, त्या परिवाराला झालेलं दुःख ते त्यांनाच कळत असतं. सहन करण्याची ताकद. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर उपदेश करणं सोपं आहे सानप बाबा. त्या रडणाऱ्या म्हातारीला ही म्हातारी म्हणते, नका रडू नानी, नाशिवंत देह जाणार सकळ दुसऱ्याच्या घरी. हिच्या घरी घटना घडू द्या, मग नाही अभंग आठवत. एवढं सोपं नाही ते. ज्याचं त्याला. त्या माऊलीला सुमनबाईला विचारा काय दुःख आहे. त्यांच्या बहिणीला मंजुळाबाईला विचारा. त्यांच्या बंधूला बाबूरावजीला विचारा. ते गेल्यानंतर हे रडारड चालू होते ना, तेव्हा पहा, बहीण रडते, भाऊ रडतो. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, पाठिंबा गेला तर कोणी नाही. हे भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला तर कोणी नाही. हे भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला तर कोणी नाही. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला तर कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. हे भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. हे बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. हे रक्ताचे नाते बरं का नामदेव. भाऊ एका माईच्या पोटातून आलेले असतात. आणि मग लक्षात घ्या, बाकीचे प्रेम करतील, पण हे रक्ताच्या नात्याचं प्रेम असते. दोन पार्ट्याला दोन भाऊ लागले होते युद्धामध्ये. बिभीषण रामाकडून झाला, कुंभकर्ण रावणाकडून. तरी बंधू प्रेम 1 मिनिटात सांगतो. गदा घेऊन युद्धाला आला कुंभकर्ण, आणि बिभीषण देवाच्या पायावर डोकं ठेवून रडला, मालक भाऊ आहे माझा. सगळे अवगुण माहिती आहे मला. तो दुराचारी आहे, मांस खाणारा आहे, पण भाऊ आहे. तुमच्या हातून मरणार हे माहिती आहे. एक इच्छा आहे, या जन्मी भावासोबत शेवटचं बोलणं करायचं आहे. देता परवानगी? देवाने दिली. जा. धुंद झालेला कुंभकर्ण बाबा गदा खांडावर, आणि बिभीषण पुढे येऊन उभा राहिला, नमस्कार केला. कौन बिभीषण? शेवटची भेट भावा भावाची. भैया अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपनाया करके जिंदा हो. शर्म नहीं आती? किस बात की? भाई का नाता मालूम नहीं? भाई भाई की भुजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है तू. नातं चांगलं माहिती आहे दादा. मग का गेला तपस्व्याकडे? मी पारमार्थिक आहे. माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय माय बापाचा त्याग करील दादा? हे भावाच्या तोंडून शब्द ऐकले, एवढ्या मैदानात दुराचारी कुंभकर्ण भावाला कवटावून ढसा ढसा रडला. धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयउत्तात निशिचर कुलभूषण. आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे तो. जा. मी येत नव्हतो युद्धाला रे बिभीषणा, पण रावणानं दारू पाजली, मला पाठवलं. मला माहिती आहे आपली शेवटची भेट आहे. बिभीषणा, तू लहान आहे माझ्यापेक्षा. हो दादा. तुला उपदेश करतानाही लाज वाटते मला, कारण अर्ध्याच्या वर आयुष्य मी झोपेत घालवलं, जन्मभर दारू प्यालो, मांस भक्षण केलं, आणि तू जन्मभर माझ्या वाड्यात भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला मी काय सांगू रे बिभीषणा. पण एक प्रार्थना आहे. काय दादा? तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको. जा. याला म्हणता सलाले ना भाई, चाहे बैर हो.
म्हणून त्यावेळेला भाऊ रडतो की आता माझा पाठिंबा गेला, बहीण रडते दिवाळीचा आनंद गेला. हे रक्ताचे नाते आहे. हो, इथपर्यंत ठीक आहे. पण शेवटच्या वेळेला अरे जगाचा बाप रडला, लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन. शक्ती माहिती आहे लक्ष्मण शक्ती तुम्हाला. अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष निराहार राहुनिया नाही. आठविली माता पिता सुतदारा वैभव विषया लागो दिला नाही. थारा इंद्रिय जीत धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ. कोण जगाचा बाप रडतो तर माणसाची काय कथा बाबा. हे ठीक आहे, रक्ताच्या नात्यामुळे रडणं शक्य आहे. पण काय, बहीण असो की भाऊ असो की पत्नी असो, हे लावलेले संबंध आहे. शेवटच्या दिवशी त्यांचाही आपल्याला उपयोग. सोडविना बंधू पाठीची बहिणा, सोडविना बंधू पाठीची बहिणा. सोडविना बंधू विको कमी करा. पाठीची बहिणा. सोडविना बंधू पाठीची बहिणा. तेजीची कमी न दूर राही, तेजीची कमी न दूर राही, दूर राही, दूर राही. काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. शेजेची कामी न दूर राहे, शेजेची कामी न दूर राहे, दूर राहे, दूर राहे. काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पट्ट्यात टाका. पडेल बाजवा. तसं टाका, आम्ही सांगितलं तसं. पाठीची बहिणा, शेजीची कामीना, दूर राही शेजीची कामीना. हो सोडविना बंधू पाठीची बहीण. दूर राही. विठाला 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 विठाला. हरी विठ्ठल तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. विठाला 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 विठाला. सोडवेना बंधू पाठची बहीण. बंधू सोडवेना, बहीण सोडवेना. ते त्याला राहिले बालदार चौकदारला टाक. असं टाक तसं. शाबास. आता कसं दिसतंय पाय बरं. तुलाच बरं वाटत असं ना. आता ते उकलत चालले होते. आता बा सगळे शूटिंग करा. राहू द्या, खांद्यावर राहू द्या, खांद्यावर राहू द्या. असं ती गाय पुढे ठेवा. हा गाय पुढे ठेवा रे. गाय ते काय साठी आहे. हास्य गाय पुढे ठेवा. सारखं दिसलं पाहिजे. ठेवा बरोबर सारखं. गाई पुढे करा. गाई गाय पुढे करा. गाय आहे का पुढं. आत्ता घ्या शूटिंग. असं आहे ते. एवढा सोहळा पण ते उकललं की मजा जाते निघून. असं जमलं. झालं का. झालं ना सर्वांचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सोडवेना बंधू पाठची बहीण. सेजची कामीन दूर राहे. देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी. तीतवर राहिली भुवनी, तीतवर राहिली भुवनी, तीतवर राहिली भुवनी,
राहिले भुवने मी जळतसे स्मशानी मी जळतसे स्मशानी मी जळतसे स्मशाने मी जळतसे स्मशाने अग्नी सवे एकला अग्नी सवे कला अग्नी सवे एकला ओ अग्नी सवे कला अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी ओ परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी देहग्रहाची कामिनी तिथे एकला ओ देहग्रहाची कामे तिथं राहिली भुवने मी जळतसे स्मशानी देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवणी मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला सेजची कामीन दूर राहे. म्हणले नाते गोते जाऊ द्या महाराज. बरं मग आमचे मोठे मोठे वशिले आहे. अरे किती मोठे वशिले असू दे तरी त्याचाही उपयोग नाही. सोडवी ना राजा देशीचा चौधरी सोडवी ना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी हो अनेक सोय रे भले भले अनेक सोय रे भले 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 काळाची ये मुडी पडेल बाजेव्हा काळाची ये मुडी पडेल बाजेव्हा आणि सोयरी भली भले आणि सोयरी भली भले काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची ये मुडी पडेल बाजेव्हा किती मोठा वशिला राहू दे. अरे ज्या ज्या सोबत वशिला लावणार आहे ना तेच मरतय. उदंडाची झाले जन्मोनिया मेले उदंडाची जाल जन्मोनिया मेले ओ दंडाची झाले जन्मोनिया मेले उदंडाची झाले जन्मोनिया मेले ओ मोनिया गेले राम रंग ओ मोनिया गेले राम रंग उदंडाची झाले जन्मोनिया मेले वर्णाभिते थोरी एका विठ्ठलाची ओ मोनिया गेले राम रंग ओ जन्मोनिया गेले राम रंग वर्णाभिते थोरी एका विठ्ठलाची ओ वर्णाविते झोरे का विठ्ठलाचे उदंडाची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले रावरंक. गाडगे बाबाचं कीर्तन. अरे मोठे मोठे राजे गेले हा. मोठे मोठे राजे गेले. बस सोडवे ना राजा. हे राजाच मरत ते कसं सोडवर. सोडवे ना राजा देशेचा चौधरी. राजा शब्द देशेचाला लावायचा बरं का सानप बाबा. आणि चौधरी गावच्याला लावायचा. देशाचा मालक त्याला राजा म्हणतात आणि गावचा प्रमुख त्याला चौधरी म्हणतात. पदवी आहे. ते आमच्याकडे हिंदी साडर भाग असल्यामुळे जमदार दारोगा हे PSI वगैरे नाही म्हणत तिकडे. दारोगा. मग तो दारोगा जी साहब चौधरी को बुलाओ. उसको कहो कि दारोगा जी ने बुलाया. चौधरी को बुलाओ. चौधरी गावोगावी आहे. चौधरी म्हणजे गावचा मुखिया. याला म्हणतात चौधरी. जो गावचा प्रमुख आहे चौधरी तोही नाही सोडवत आणि देशाचा प्रमुख आहे राजा तोही नाही सोडवत. सोडवेना राजा देशेचा चौधरी. आणि मोठे मोठे सोयरे असू द्या ते दुपारसाठी आलेले असतात अंतकाळासाठी नाही. तोही नाही सोडत. आणिक सोयरी भले भले हे सोयरे माध्यान्ह काळासाठी एकत्रित आलेले. शेवटच्या काळासाठी एकच सोयरा आहे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. आता जवळजवळ कळलं महाराज. सगळी यादी पाठ झाली. आता 5 मिनिट राहिले.
बहीण सोडवेना, भाऊ सोडवेना, सोयरा सोडवेना, चौधरी सोडवेना, राजा सोडवेना, माय सोडवेना, बाप सोडवेना. 2 तास झाले, पाठ झालं. नेमकं सोडवतं कोण? तुका म्हणे तुला सोडविना कोणी. ओ तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. रामकृष्ण हरी काळाची हे उडी. पडेल बाजवा काळाची हे उडी. पडेल बाजवा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. रामकृष्ण हरी काळाचे ओढे पडेल बाजवा. हो, हो. काळाची हे ओढे राम पडेल बाजवा. तुला सोडवेना कोणी. मग सोडवते कोण? एका चक्रपाणी वाचोनिया. आता शेवटचा प्रश्न. हे आतापर्यंत सांगितले हे का सोडवत नाही? ते काळाच्या ताब्यात आहे. बहीण, भाऊ, राजा, सोयरे, चौधरी, माय, बाप, पत्नी हे काळाच्या ताब्यात आहे म्हणून सोडवत नाही. चक्रपाणी का सोडवतो? काळ चक्रपाणीच्या ताब्यात आहे म्हणून सोडवतो. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. सोडवेना तेव्हा माय बाप. सुंदर नियोजन केलं. गेलेल्या व्यक्ती पुन्हा येत नाही. त्या दिवशी दरवर्षी त्यांच्या आठवणी येतात म्हणून हे पुण्यस्मरण. तेव्हा ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते स्वर्गीय लहानू शंकररावजी टाकळकर. त्यांचा सगळ्या परिवार, बंधू बाबूरावजी शंकरराव टाकळकर, लहानूजीची पत्नी, त्यांची बहीण, पत्नी सुमनबाई, बहीण मंजुळाबाई. काहीला वाटेल 2 तासात विसरलं असेल म्हणून. 2 मुली आहे, ललिताबाई, शांतारामजी नळावडे, अनिताताई, समाधान वनारसे. नात आहे संपदा संदीप टाकळकर. पुतणी आहे नवनाथ मुरलीधर टाकळकर. काय टवकारून ऐकता. आनंदा बाबूराव टाकळकर. आणि ते 3 सोमनाथ कारभारी टाकळकर, रमेश कारभारी टाकळकर न संजय कारभारी टाकळकर. राहिलं का कोणी? नाही. काय वाटलं हे 2 तास कीर्तन केलं तर विसरलं असेल. कधी बेटा रस्त्यावर सांगेल मी. तेव्हा त्या सर्व परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला. साणप बाबाची तळमळ आणि त्यांचे सारखे फोन, किती वाजता येता, मी कुठं थांबू, हे सगळे तळमळ. आता माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल.